राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जवळ येऊ लागल्यामुळे राजकारण सुद्धा तापू लागलंय। महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदींनी 22 जानेवारीला होऊ घातलेल्या अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाची उपस्थितांना आठवण करून दिली। मुझे बहुत खुशी है कि महाराष्ट्र के 1 लाख से अधिक गरीब परिवार भी 22 जनवरी को अपने पक्के घर में शाम को राम ज्योति प्रज्वलित करेंगे। करेंगे ना? सब लोग राम ज्योति प्रज्वलित करेंगे, शाम को करेंगे। विशेष म्हणजे शुक्रवारी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणातील गुरु शिष्य एकाच जिल्ह्यात होते। मोदींच्या हस्ते रेनगरमधील गृहनिर्माण प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं, तर मंगळवेढ्यातील एका कार्यक्रमात शरद पवारांनी मोदींवर टीकास्त्र डागलं। निवडणुका जिंकायची असा त्यांचा जो समज आहे। लोकसभा निवडणुकांसाठी भाजप राम मंदिराचा वापर करत असल्याची टीका शरद पवारांनी केली। खरं तर गेल्या काही दिवसांपासून राम मंदिरावरून राजकारण अक्षरशः ढवळून निघालंय। राम मंदिर उद्घाटनाच्या निमंत्रणावरून वादाला सुरुवात झाली। ठराविक लोकांनाच निमंत्रण देण्यात आल्याची टीका विरोधकांनी केली होती। मात्र त्यानंतर काँग्रेससह बहुतेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राम मंदिर उद्घाटनाला उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवली आहे। भाजपनं हा कार्यक्रम हायजॅक केल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली आहे। विशेष म्हणजे देशातील प्रमुख 4 पीठांच्या शंकराचार्यांनीही राम मंदिराच्या उद्घाटनाकडे पाठ फिरवली आहे। त्यामुळे विरोधकांना टीका करण्याची संधीच मिळाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।